नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग मंडळी. तर मंडळी आता सध्याला चालले मी दवाखान्याला. तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं दवाखान्याला म्हणजे इथं टाईम लागेल, मला इथंच मुंबईमध्ये थांबावं लागेल 5-6 दिवस. सध्याला तर आज म्हणजे काल गॅप होतं माझं दवाखान्याला जायचं. आज शनिवार, आज जायचं आहे. आज 2-3 ते 4 चेकअप आहेत, ते करून घ्यायचं आहे. मेन म्हणजे आज म्हणजे खुशीचा दिवस आहे माझा. आज म्हणजे आजच्या तारखेला आणि आजच्या दिवसाला माझं लग्न झालं. म्हणजे ॲनिव्हर्सरी आहे हो, लग्नाचा वाढदिवस आहे आज. तर आमचं इथंच आता ॲनिव्हर्सरी काय साजरा करायचं होतं आहे काय नाही, हेच चालू आहे आमचं दवाखाना वगैरे. मला तर आठवण पण नव्हता. नवऱ्यानं सांगितलं आज आपलं खुशीचा दिवस आहे, म्हणजे लग्नाचा दिवस आजचं. तर सांगून आठवण करून दिले. तर विसरले होते, कारण माझं एवढा त्रास आहे ना, त्या त्रासामध्ये मी सगळं डोक्यातलं बाहेर चाललंय, डोक्यावरून चाललंय सगळं गोष्ट मला. त्यामुळे एक व्हिडिओ करावं त्याच गोष्टीवरून. आणि आज दवाखान्याला पण चाललं तिथलं चेकअप करायला. बघू आज काय सांगते, तर जायचं की थांबायचं आज अजून त्याने सांगितलं पुढचं विचार, जायचं की थांबायचं. तर आज माझं आहे ॲनिव्हर्सरी, लग्नाचा वाढदिवस आहे आज. तर सर्वांनी कमेंट करा बरं का, विश करा. पण खूप वाईट वाटत आहे बरं का. तिथं आम्ही आमच्या घरात सोलापूरमध्ये असलं असतं तर थोडंफार एन्जॉय तर करता येत होतं. तिथं काय एन्जॉय करायचं, आज पूर्ण अख्खा दिवस दवाखान्यामध्ये जात आहे. तिथं असलं तर थोडंफार एन्जॉय करायला येतं आहे, एन्जॉय करायला येतं आहे. आणि श्री जानू पण असते तर त्यांना लय खुशी होत आहे हो. श्री जानूला असं सांगितल्यावर बड्डे वगैरे असेल ना, लय आनंद. आणि जानूचा पण बड्डे आला आहे बरं का, 20 तारखेला आहे. माझं ॲनिव्हर्सरी 14 तारखेला आहे आणि तिचं 20 तारखेला बर्थडे आहे. तिला अजून सांगितले पण तिला म्हणजे आता जवळ आलंय म्हणून तिला कळालं नाही बरं का. ती म्हणते माझं बड्डे आलाय जवळ, माझं बड्डे आलाय जवळ, पण तिला सध्याला आता 5-6 दिवसामध्ये आहे माझं बड्डे म्हणून तिला नाही तेवढं हे कळत नाही. तर आमचा दिवस आजचा असाच जात आहे. काय मला वाटलं नव्हतं की माझं ॲनिव्हर्सरी इथं मुंबईमध्ये होईल आणि दवाखान्याच्या नादीमध्ये असं होईल माझं ॲनिव्हर्सरी. मला वाटलं होतं की दवाखान्यात दाखवून 1 दिवसामध्ये दवाखाना होत आहे, यायला 1 दिवस आणि 1 दिवस दवाखाना आणि 1 दिवस जायला घराकडे. तर ह्याच्यामध्ये होतं आहे माझं ॲनिव्हर्सरी सोलापूरमध्ये होईल असं मला वाटलं होतं. पण असं सगळं येईल मला वाटलंच नव्हतं. इकडं दवाखान्याचं बघायचं का आपण एन्जॉय करायचं. मी तर एन्जॉय करण्यात म्हणजे एन्जॉय करण्यासारखं माझं कंडिशन नाही. पण सांगितलं थोडंफार खुशी असते ना माणसाला, आपल्या घरात असून खुशी म्हणजे कसं वाटतंय. आणि बाहेर फिरता असं खुशी होत नाही. अख्खा इथं मुंबईमध्ये इथं तिथं चढ, इथं उत्तर, इथं रेल्वे स्टेशनवर चढ, तिथं उत्तर ह्याच्यामध्येच दिवस जात आहे. दवाखाना तर लई मोठा आहे. त्या दवाखान्यामध्ये तर काय इकडं जा तिकडं जा, आपल्या ॲनिव्हर्सरी आज गेलं खड्ड्यात म्हणायचं असं आहे बघा. बघू पुढचं ब्लॉगमध्ये सांगेल तुम्हाला मी, म्हणजे डॉक्टर वगैरे काय सांगतात काय नाही. तरी हे म्हणजे थोडंफार ॲनिव्हर्सरी तुमच्याशी थोडा शेअर करावं, माझ्या मनातलं गोष्ट म्हणून शेअर केलं बरं का, बाकी काय नाही. असं बघू काय होतंय. पण आज मी नवीन कपडेच घातले बरं का, हो का, नवीन कपडेच घातले. पण खुशी हो घरात ते वेगळंच खुशी असते, म्हणजे एन्जॉय करायची वगैरे. ते आपल्या ॲनिव्हर्सरी आहे आज, ते हे म्हणजे ते वेगळंच. पण ह्या धावपळीमध्ये ते वेगळंच होतं आहे. मूड ऑफ होऊन बसतं आहे धावपळीमध्ये. म्हणजे हा दिवस चांगलं गेलं ना, 1 वर्ष पुढच्या ॲनिव्हर्सरीपर्यंत चांगला दिवस जात आहे असं म्हणणं आहे माझं. पण आजच दिवस वाईट गेलं किंवा धावपळी मूड ऑफ होऊन गेलं ना, 1 वर्षपर्यंत तसंच जात आहे. म्हणून
लोक काय ॲनिव्हर्सरी बर्थडे आल्यावर का खुश राहतात, तर ह्यासाठीच खुश राहतात. म्हणजे हाचा ॲनिव्हर्सरी दिवस किंवा बड्डेचा दिवस मूड ऑफ गेला किंवा भांडणामध्ये गेलं किंवा धावपळीमध्ये गेलं ना, पुढच्या वर्षापर्यंत तेच राहतं, तसं म्हणणं आहे. म्हणून खुश राहावं माणसानं त्या दिवशी, एक दिवस तर खुश राहावं. पण माझं काय तसं होणार नाही. मला 100% गॅरंटी आहे की माझं मूड ऑफ होणार, फिरण्यामध्येच जाणार. 1 वर्षपर्यंत मी फिरतच राहणार आणि मूड ऑफ होत. तर चला दवाखान्याला पण जायचं आहे, मला वेळ होत आहे. इथंच ब्लॉग थांबवते. बाय बाय.